बटवा तयार करण्यासाठी आपण हे ब्लाऊज पीसचं कापड 9 ला जोडून घेतलेलं आहे। रुंदी 10 इंच आणि याची लांबी 18 इंच घेतलेली आहे। त्याच आकारात आपण अस्तरचा पीस पण कट करून घेतलेला आहे। बंद जोडण्यासाठी 14 इंच लांब आणि 4 इंच रुंदीचं कापड घेतलेलं आहे। दुसरं 2 इंच रुंद आणि 5 इंच लांबीचं छोटा पीस घेतलेला आहे। प्रथम आपण आता याचे बॉटम कट करून घेऊया। बॉटम कट करण्यासाठी आपण उभे 2 इंच आणि आडवे 2 इंच अंतर मोजून घेतलेलं आहे। हा चौरस आपण आखून घेऊया दोन्ही बाजूंना। आता हे दोन्ही बॉटम आपण कट करून घेऊया। दुसरा पण बॉटम आपण असाच कट करून घ्यायचा आणि हे अस्तरचं कापड पण मध्यावरती असं फोल्ड करून बॉटम कट करून घ्यायचे आहे टाकून। आता हे बॉटम आपले कट करून झालेले आहेत आणि मधल्या भागावरती आपण शिलाई करून घेतलेली आहे। आता हा मेन पीस आपण मध्यावरती फोल्ड करून याचा मध्य काढून घेऊया। मध्य काढून घेतल्यानंतर आता आपण याच्या दोन्ही बाजूंना 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि आता ही आपण एक चून अशी बाहेरच्या बाजूला घालून घ्यायची आहे अर्धा इंचाची। पिनअप करून घेऊया। दुसऱ्या बाजूला पण अशीच चून घालायची आहे। आता ह्या दोन्ही चून घालून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पण अंतर मोजून आपण ह्या चून घालून घेतलेल्या आहेत आणि आपले हे दोन्ही बाजूंचे आकार सेम आलेला आहे का अंतर ते पाहायचं आहे आणि या बाजूवरती आपण शिलाई करून घेऊया। शिवून घेतल्यानंतर आता आपण बंद तयार करून घेऊया। बंदासाठी दोन्ही बाजूंना आपण फोल्ड करून घ्यायचं हे कापड आणि पुन्हा एकदा फोल्ड करून दोन्ही बाजूंनी शिलाई करून घ्यायची। छोटा बंद पण आपण तसाच तयार करायचा आहे। आता हे बंद आपले तयार करून झालेले आहेत, ते आपण आता मेन पार्टला जोडून घेऊया। त्यासाठी मध्यवर्ती हा छोटा बंद असा फोल्ड करून याला पिनअप करून जोडून घेऊ आणि नंतर शिलाई करूया। आता या भागावरती आपण शिलाई करून घेतलेली आहे। आता अस्तरच्या पीसला पण अशाच आपण मध्य काढून चुना घालून घेतलेल्या आहेत। आता हे अस्तर आपण सुलट बाजू खाली ठेवून यावरती शिलाई करून घ्यायची आहे। शिवून घेतल्यानंतर वरच्या बाजू अस्तर आता आपण फोल्ड करून घेऊया। फोल्ड केल्यानंतर आता या भागावरती आपण दाबटीप घालून घ्यायची आहे दोन्ही बाजूंना। दाबटीप घालून घेतल्यानंतर पुन्हा आपण हे मेन पार्ट आणि अस्तर विरुद्ध दिशेला करून घ्यायचं आहे आणि मध्यावरती आपण बरोबर हा मध्य जोडून घ्यायचा आहे आणि याला आपण पिनअप करून घेतले तरी चालेल। इथून इथपर्यंत शिलाई करायची आणि दुसऱ्या बाजूला पण इथपर्यंत शिलाई करून थोडा भाग आपण बॅग बाहेर काढण्यासाठी शिवायचा ठेवणार आहोत। आता एवढा भाग आपण शिवायचा ठेवून बाकी बाजूंना शिलाई केलेली आहे। अशा प्रकारे हे बॉटम पकडून आपण यांना शिलाई करून घेऊया। आता ही चारही बॉटम आपले शिवून झालेले आहेत। आपण आता ही बॅग यातून बाहेर काढून घ्यायची आहे। बॅग बाहेर काढून घेतल्यानंतर आपण शिवायचा राहिलेला भाग शिवून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूवरती आपण थोडीशी दाबटीप फक्त फोल्ड केलेला मध्य आहे त्या भागावरती दाबटीप घालून घ्यायची आणि साईडची बाजू अशी आतमध्ये फोल्ड करून आपण त्या ठिकाणी आता टच बटन जोडणार आहोत। अंदाजे अंतर मोजून आतमध्ये हा भाग फोल्ड करायचा आहे दोन्ही बाजूंनी सारखाच। ब्लाऊजसाठी वापरतो तेच टच बटन जोडणार आहोत साईडने आणि एक पेंडल आहे ते आपण याला शोपीस म्हणून जोडणार आहोत।
अशा प्रकारे आपला हा बटवा तयार झालेला आहे। सुंदर असा चैन न लावता टच बटन जोडून साईडने दोन्ही एकदम कमी खर्चात आपला हा बटवा सुंदर असा तयार झालेला आहे। बटवा आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।